की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, पुण्यश्लोक अहिल्या माता की। जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंचावर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज आपण सगळे लोक पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलो। आपल्याला कल्पना आहे की उद्याची जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण सगळे एकत्रित आलो। 300 वर्षापूर्वी जन्मलेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी 300 वर्षानंतर देखील त्यांची आठवण का काढली जाते? 300 वर्षानंतर देखील त्यांचा राजकारभार, त्यांचा लोकव्यवहार या प्रत्येक गोष्टीची आठवण का काढली जाते? तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळी परकीय आक्रमकांनी भारतावरच केवळ आक्रमण केलं नाही, तर भारतीय संस्कृतीची जी पाळंमुळं आहेत ती खोडून काढण्याचा प्रयत्न केला। परकीय आक्रमकांना माहिती होतं की भारताची ताकद कशात आहे। भारताची ताकद इथला समाज हा कशामुळे एकसंघ आहे, तर त्यांना हे माहिती होतं की इथली जी आध्यात्मिक ताकद आहे, इथली जी भाविकता आहे, इथली जी भक्ती आहे, ही असेतू हिमाचल भारताला एकत्रित ठेवते। आणि म्हणूनच या सगळ्या परकीय आक्रमकांनी आमची जी मानकं होती त्या सर्व मानकांना त्या ठिकाणी तोडण्याचं काम, उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। मग ते अयोध्येचं राम मंदिर असो, ते काशी विश्वेश्वराचं मंदिर असो, आमची ज्योतिर्लिंग असो, आमची शक्तिस्थळं असो, एकूणच भारतीयांना हतोत्साहित करण्याकरता भारताची शक्तिस्थळं, मर्मस्थळं, प्रेरणास्थळं ही नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अशा एक शासक होत्या की ज्यांनी केवळ आपल्या माहेश्वर पुरता विचार केला नाही। इंदोर जवळ माहेश्वर त्यांची राजधानी होती, पण त्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माची प्रतीक असलेली ही जेवढी मंदिरं होती, जेवढे घाट होते, जेवढी पुण्यस्थळं होती, त्याच्या पुनर्निर्माणाचं काम हे अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी केलं। आणि म्हणूनच आज ज्यावेळी आम्ही ज्योतिर्लिंगांना जाऊन त्याचं दर्शन घेतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं अहिल्या मातेचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे आज या स्वरूपामध्ये आम्हाला ही ज्योतिर्लिंग पाहायला मिळत आहेत। आपल्याला माहितीये काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण माननीय मोदीजींच्या हस्ते झालं। अहिल्यादेवींनंतर पहिल्यांदा काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण हे मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं। औरंगजेबासारख्या
एका नालायक राजानं, एका शासकानं हे मंदिर त्या ठिकाणी तोडून टाकलं होतं. खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की छोट्याशा जागेत लपून त्या ठिकाणी पूजा करावी लागायची. तिथे घाटाचं पुनर्निर्माण, मंदिराचं पुनर्निर्माण हे अहिल्या देवींनी केलं. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणाऱ्या या अहिल्या माता आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला जो इतिहास शिकवला गेला, या इतिहासामध्ये आम्हाला असं वाटतं की मुघलांचं राज्य गेलं आणि इंग्रजांचं राज्य आलं, मध्ये काहीच नव्हतं. हे खरं नाही. जवळपास 100, 125, 150 वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, ते हिंदवी स्वराज्य हे या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं राज्य चालवत होतं. आणि त्यातलंच माळव्यातलं राज्य जे होळकरांच्या रूपानं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, हे राज्य चालवण्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांनी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींवर दिली. आणि 28 वर्ष राज्य कारभार ज्या प्रकारे अहिल्याबाईंनी चालवला, एक उत्कृष्ट अशा प्रकारचा तो राज्य कारभार होता. मग अशी विक्रांतने आपल्याला सांगितलं, त्यांच्या राज्य कारभारामध्ये जो सामान्य माणूस होता तो सर्वप्रथम होता. कारण हीच शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली होती. छत्रपती शिवराय हे छत्रपती होते, पण त्याच वेळी ते श्रीमंत योगी होते. तसंच अहिल्या देवी या महाराणी होत्या, पण त्याच वेळी त्या पुण्यश्लोक होत्या. जर आपण बघितलं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये व्यक्ती केंद्रित व्यवस्था, आणि त्या व्यक्ती केंद्रित म्हणजे शेवटच्या व्यक्तीचं उत्थान झाला पाहिजे अशा प्रकारचा राज्य कारभार त्यांनी चालवला. आजही आपण बघतो देशभरामध्ये त्यांनी तयार केलेले सरोवर असतील, तलाव असतील, महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशामध्ये उत्कृष्ट जलसिंचनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी तयार केलेल्या बावड्या असतील, त्या ठिकाणी पायऱ्यांच्या विहिरी त्या काळामध्ये अशा ठिकाणी त्यांनी तयार केल्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असायच्या. पण अशा प्रकारचं जलशास्त्र हे त्यांनी वापरलं की त्या विहिरी कधी आटत नाही, त्यातलं पाणी कधी कमी होत नाही, आणि त्या भागातल्या लोकांचा दुष्काळ हा कायमचा संपवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्या मातांनी केलं. आणि म्हणून त्यांचं जे जलसंधारणाचं काम आहे, जलसंचयाचं काम आहे, हे देखील मला असं वाटतं आजच्याही परिस्थितीमध्ये जसं आपण शिवकालीन जलसंचयाचं काम करतो तशाच प्रकारचं अहिल्याकालीन जलसंचयाचं काम देखील अतिशय उत्तम झालेलं आपण बघितलं. खरं म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे नियम त्यांनी तयार केले होते. सावकाराकडनं शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये असे नियम त्यांनी तयार केले होते. एक कर पद्धती तयार केली होती, अशी कर पद्धती ज्या कर पद्धतीमध्ये गरीबाला सवलत होती आणि श्रीमंताकडनं कर घेतला जात होता. पण या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता. आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे, दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड ही आपल्याला अहिल्या देवींच्या आज्ञापत्रातनं त्या ठिकाणी वाचायला मिळते. पद्धतीमध्ये गरीबाला सवलत होती आणि श्रीमंताकडनं कर घेतला जात होता. पण या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता. आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे, दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड ही आपल्याला अहिल्या देवींच्या आज्ञापत्रातनं त्या ठिकाणी वाचायला मिळते.